नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महिलांना अतिशय दुर्दैवी वागणूक खूप काही ठिकाणी मिळताना दिसत आहे आणि त्या संदर्भातील महाराष्ट्रामध्ये जे काही महिला आयोग आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी किती महिलांच्या आजपर्यंत तक्रारी ज्या होत्या तक्रारींचं निवारण केलं. तर या संदर्भात जी काही नवीन आता गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये, अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट घडली जी म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज जवळपास 10 दिवस उलटूनही महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या ज्या खुद्द पुण्यामध्ये इतर समारंभांमध्ये इतर गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ आहे, इतर ठिकाणी हजेरी लावताना ते प्रत्येकाला दिसता, पण कसपटे कुटुंब किंवा हगवणे प्रकरण जे आहे ते पुण्यातल्या पुण्यात जवळपास 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं त्यांचं घर त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांना सांत्वन द्यायला देखील वेळ नाही आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणण्याचा अगदी प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुमच्यापर्यंत आपल्या भाषेत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे लाईक करा, शेअर करा. बघा, जी काही घटना घडली ही काही आज पहिली घटना नाही आहे महाराष्ट्रातील. याच्या आधीही अशा खूप काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत, पण कारण एवढंच होतं की हे जे प्रकरण झालं या प्रकरणाशी अजित पवार यांचा डायरेक्टली संबंध जोडला गेला. संबंध असा जोडला गेला की फक्त एका लग्नामध्ये त्यांनी फोटो काढला कार देताना. त्याच्यानंतर हे प्रकरण एवढं काही वर आलं. त्यातल्या त्यात जे काही हगवणे कुटुंब होतं ते राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते देखील होते आणि म्हणूनच या प्रकरणाला जास्तच महत्त्व दिलं. याच्याही आधी असे खूप काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात. मग हळूहळू ज्या पद्धतीने त्या वैष्णवीचा छळ झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या. याला जवळपास आज 10 दिवस उलटूनही महिला आयोगाच्या अध्यक्ष जे की रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता आणि जवळपास 8 ते 10 दिवसानंतर ते तिथे पोहोचल्या आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांना सांत्वन करण्यासाठी जे काही डॉक्टर होते, डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुम्ही आता एवढ्या दिवसांनी आल्या आहेत, तुमचं काम आहे, काय गोष्टी झाल्या आहेत, कुठले तुम्ही याच्यामध्ये निर्णय घेतले, याच्यासाठी कुठले तुम्ही जे काही हगवणे प्रकरण आहे, हगवणे कुटुंब आहे यांना फासावर लटकवण्यासाठी कोणते कलम तुम्ही लावलेत, काय आहे सविस्तर तुम्ही आलाच आहेत तर मीडियासमोर जनतेला सांगा आणि मग जनतेला तरी विश्वास बसेल की महिला आयोग नावाचं एक डिपार्टमेंट आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते डिपार्टमेंट खरंच काम करतं, जेणेकरून जे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, जे अशा वृत्तीचे लोक आहेत ते या महिलांना, ज्या मुलींना कधीही छळणार नाही. आणि म्हणून त्यांनी विनवणी केली. तिथेच अति होतं आहे. रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट डॉक्टरांना सांगितलं की हे अति होतं आहे, चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही, चिल्लर लोकांशी जास्त मी बोलत नाही, मी माझ्या पद्धतीने काम करते. हे अतिशय चुकीचं आहे. प्रत्येकाला चिल्लर, तुम्ही चिल्लर कोणत्या गोष्टीवरनं समोरच्याला बोलताय? चिल्लर जर विचार केला तर चिल्लर तर तुम्ही आहात. तुमच्याने साधी एक नगरसेविकेची जी सीट असते ती सीट तुम्ही निवडून आला नाहीत, तुमच्याकडनं कुठल्या जनतेमधनं तुम्ही निवडून आला नाही आहेत तुम्ही. मग जे काही एक अतिशय करुणा मुंडे यांनी स्पष्टच बोललं. आपण करुणा मुंडेंचे जे काही शब्द आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू. करुणा मुंडेंनी अगदी स्पष्ट सांगितलं की तुम्ही सुंदर दिसता, तुमच्याकडे फक्त गोरी चमडी आहे आणि त्याच धर्तीवर तुम्हाला इथे महिला आयोगाच्या खुर्चीवर, अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवलं आहे. बाकी तुमच्याकडे असं कुठलंही कर्तृत्व नाही आहे ना. आजपर्यंत तुम्ही कुठल्याही ज्या महिलांच्या तक्रारी होतात त्या तक्रारींचं निवारण केलं आहे. फक्त आणि फक्त तुमच्याकडे सुंदरता असल्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर तुमच्याच पदाधिकाऱ्यांनी, तुमच्याच राष्ट्रवादी जो काही पक्ष आहे, जो की आता सत्तेमध्ये, त्या पक्षाने तुम्हाला तिथे जाऊन खुर्चीवर बसवलं. याच्यामागे खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही डिटेल जायचं नाही. तुम्हाला तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, त्याबद्दल वाद नाही. पण जे की आज डॉक्टरांना अतिशय चिल्लर म्हटले, इतर लोकांना देखील चिल्लर म्हणत फिरत आहे. तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या गोष्टी करण्यासाठी वेळ आहे, पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर तुम्ही आज आहात, त्या गोष्टी तुम्ही करणार कधी? हा जनतेचा सवाल आहे आणि हा जनतेचा प्रश्न घेऊनच आज महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं रुपाली चाकणकर यांनी खरंच
खरंच प्रामाणिकपणे जर आपल्याने ते गोष्ट होत नसेल, फक्त सरकारच्या ज्या काही सोयीसुविधा असतात त्यांचा वापर करण्यासाठी हे पद नाही आहे, याला न्याय द्यायला पाहिजे. अतिशय सेन्सिटिव्ह असं खातं आहे, महिला आयोगाचं खातं आहे. या खात्याला न्याय जर तुमच्याने देता येत नसेल तर नक्कीच तुम्ही या पदाचा, या खुर्चीचा त्याग करावा आणि घरी बसून आपली आपली कामं करावी. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला इथे जमणार नाही. करुणा मुंडेंचे शब्द परत परत कानात डोक्यात फिरत आहे की फक्त सुंदरता असल्यामुळे ही जी काही खातं आहे हे खात्याच्या अध्यक्षपदावर बसवण्यात आलं आहे. बाकी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.